कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एकूण 73 उद्यानं आणि 17 मैदानं आहेत अशी माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी महासभा आहे त्या विषयपत्रिकेमध्ये प्रशासनामार्फत देण्यात आलेली आहे। आणि आपण जर बघाल तर 17 मैदानापैकी डोंबिवलीमध्ये 7 मैदानं येतात, त्यापैकी एक नेहरू मैदान आहे। आणि नेहरू मैदानमध्ये असं निदर्शनास आलेलं आहे का एक शेड आणि आजूबाजूला काय बांधकाम केलेलं आहे एका मंडळाने। आणि हे आता लक्षात आलं ज्या वेळेला ही विषयपत्रिका आली महासभेमध्ये आणि त्याच्यामध्ये प्रशासनाने स्पष्ट म्हटलंय का उद्यानापैकी काही 5 का 10 उद्यानं त्यांनी भाडेतत्वावर दिलेली आहेत, परंतु मैदानापैकी एकही मैदान कोणालाही त्यांनी भाडेतत्वावर किंवा कुठल्याही करारनाम्याने दिलेलं नाही। त्यावेळेला असं कळलं का ही जी इथे शेड आणि बाकीच्या गोष्टी त्या केलेल्या आहेत त्या अनधिकृत असाव्यात, म्हणून आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र दिलं आहे आणि याबाबत संपूर्ण चौकशी करण्याची मागणी केलेली आहे। का इथे मोठ्या प्रमाणात शेड केलेलं आहे, काय कंटेनर ठेवलेलं आहे किंवा बांधकाम केलेलं आहे। आणि एक प्रमुख गोष्ट इथे निदर्शनास आलेली आहे का कमान देखील मोठ्या प्रमाणात इथे केलेली आहे आणि त्यावर कल्याण डोंबिवली महानगरपालिका असा उल्लेख केलेला आहे। माझी अशी माहिती आहे का याला कुठलाही शासनाचा निधी किंवा महानगरपालिकेचा निधी वापरला नसून खाजगी निधी याच्याकरिता वापरण्यात आलेला आहे। आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे याची चौकशी जेव्हा आम्ही केली तेव्हा त्यांनी सांगितलं का आम्हाला याच्या बाबतीत कुठलीही माहिती नाहीये। मग एवढी मोठ्या प्रमाणात जर इथे बांधकामं आणि या सगळ्या गोष्टी होत असतील आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जर या गोष्टी माहिती नसतील तर आम्ही आयुक्तांना ही विनंती केलेली आहे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करताना आपण जे कोणी प्रभाग क्षेत्र अधिकारी असतील किंवा या विभागाचे जे कोणी अधिकारी असतील यांची पण आपण विभागीय चौकशी केली पाहिजे। अशा प्रकारे जाहीर मैदानामध्ये एखादा मंडळ जर अतिक्रमण करत असेल आणि महानगरपालिका याच्यामध्ये जर दुर्लक्ष करत असेल अत्यंत गंभीर बाब आहे। याच्यापेक्षा अजून एक गंभीर बाब अशी आहे याच्यामध्ये का महानगरपालिकेचे सफाई कर्मचाऱ्यांची एक वस्ती आहे नेहरू मैदानच्या बरोबर पाठीची आणि त्या सफाई कर्मचाऱ्यांकरता महानगरपालिकेने तिथे शौचालय उभारला होता आणि तो शौचालय अस्तित्वात नसून वापरण्यात देखील येत होता। काही वर्षाआधी या मंडळाने त्या शौचालयाच्या जागी कार्यालय काढलंय त्यांचं। म्हणजे ही तर एकदम आपण काय बोलायचं मला शब्द नाही आहेत या गोष्टीसाठी। माझी आयुक्तांना एवढीच विनंती आणि मागणी आहे का आपण या प्रकरणामध्ये तात्काळ चौकशी करून याच्यावर कारवाई करायला पाहिजे। अशा प्रकार जर मैदान हडप होत चालली तर डोंबिवली शहराचे मुलं जाणार कुठे खेळायला।